आणि त्या लवकरच येणार आहे म्हणून. पण यावर भावना काय म्हणाली हे नसेल सांगितलं तिने. काय म्हणाली होती का भावना? ती म्हणाली की अशा पत्रांवर विश्वास ठेवू नका, घरात कुणालाही घेताना काळजी घ्या. पण अशा फसवणुकीच्या खूप घटना घडत आहेत. हा कुणाचा तरी डाव असू शकतो. तिचं म्हणणं एकदमच चूक आहे असं मला तरी नाही वाटत. मी तेव्हा तिला काही बोलले नाही, पण ती गेल्यानंतर जेव्हा विचार केला ना तेव्हा मला तिचं म्हणणं पटलं. आणि काही झालं तरी ती आपली मैत्रीण आहे. हे अगदी तुझं बरोबर आहे. बरं ते जाऊ दे. तुला आठवते का पप्पांची डेथ व्हायच्या आधी ते याच मार्केश्वर नगरीवरून आले होते. हो हो मला आठवते. आणि त्याच रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. आपला ड्रायव्हर सांगत होता गाडीत त्यांना वॉमिटिंग झाली होती. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. हे आपल्याला त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं ना. त्याच दिवशी सांगितलं असतं तर त्यांना आपण हॉस्पिटलला नेलं असतं आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट सुद्धा करता आली असती. आपल्याला तेव्हा काही सुचलं नाही. पण आता असं वाटतं की त्यांच्या मृत्यूत काही घातपात तर नसेल ना. आता तू म्हणत आहेस तर मला सुद्धा तसंच वाटत आहे. आणखी एक मला चांगलं आठवते ते आले ना त्या दिवशी ते फार गंभीर होते. आपल्याला त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं त्यांच्या बोलण्यावरून सारखं वाटत होतं. हो हो मला चांगलं आठवते. त्या रात्री झोपायला जाण्यापूर्वी ते आपल्याला म्हणाले होते की उद्या सकाळी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आता रात्रही बरीच झाली आहे आणि प्रवासाचा थकवा आला आहे. उद्या सांगू. आणि आणि त्याच रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. आणखी एक त्यांनी एका बँकेत बरीचशी अशी रक्कम डिपॉझिट करून ठेवली होती आणि ती बँक बुडाल्याची बातमी त्याच दिवशी कळली. आणि आपल्याला वाटलं की या बँक बुडाल्याच्या बातमीमुळे त्याला धक्का बसून अटॅक आला असावा. ही शक्यता पण नाकारण्यासारखी नव्हतीच. पण एक नक्की की आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. हो मला आठवते आपण त्यांना हॉस्पिटलला नेत होतो ना ते अस्पष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. आपण तेव्हा खूप गोंधळ होतो, त्यामुळे ते काय बोलत होते त्यांचं काही कळत नव्हतं. असं वाटतं ते आपल्याला काहीतरी समजून सांगत होते. अस्पष्ट जरी असलं ना तरी कळत होतं. काहीतरी 200-240 असं काहीतरी सांगत होते. काय असू शकते बरं 200-240? हा म्हणजे तुझा काही अंदाज नाही बा मला तर काही कळत नाहीये. आता पप्पाला जाऊन 6-7 महिने झाले पण या गोष्टीचा आपण कधी विचारच केला नाही. हो भावना आली आणि तिने जे पत्राबाबत आपल्याला बोलली त्यामुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत आहे. अगदी बरोबर. मग आता तुझा काय विचार आहे? ते आपल्याला येऊ द्यायचं की कळवायचं येऊ नका म्हणून? नाही असं करणं अगदी अयोग्य ठरेल आणि त्या आत्याचं पुढे काय आपल्याला काहीच कळणार नाही. त्यापेक्षा भावनाने जसं सांगितलं तसं आपण त्यांच्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवू. पण आपण त्यांच्यावर संशय घेत आहोत असं त्यांना मुळीच वाटायला नको. बाप्पा बाप्पा एवढ्या काही गोष्टी सांगणार जरा मालिके करू द्या. हां म्हणजे तुम्हाला वाटलं तर बरं. अगं काही नाही ग, तुला न सांगण्यासारखं नाही असं काहीच नाही. अगं आणि पप्पांबद्दल बोलत होतो. अगं चमेली त्या आत्याबाई येणार आहे ना आत्या त्या येणार आहे ना म्हणून आता हा विषय निघाला. काय म्हणताय? ती कोणती खाद्य का पात्य येणार ना तिला बिलकुल मुक्कामी ठेवू नका बा. का त्याने काय होणार आहे? त्याने तुला काही त्रास होणार आहे? त्रास कसा होणार नाही? तुम्ही दोघी काही करता का? काही काय बोलतेस ग? बरोबर बोलते ना सुना मी. तुम्ही दोघी जणी घरातलं एक तरी काम करता का? अगं तू आहेस ना, तुला कशासाठी ठेवलं आहे? हो मला कामासाठीच ठेवला आहे. परंतु ती तिसरी बाई तिची उलटच आणि माझी फसगत. हे बघ चमेली असं काही होणार नाही. म्हणजे आम्ही तुला तिचा त्रास होऊ देणार नाही. बरं ते जाऊ दे. चमेली ऐक माझं. ती आत्याबाई येणार आहे ना त्यांच्याकडे जरा बारीक लक्ष ठेवायचं. म्हणजे अगं म्हणजे त्यांचं वागणं त्यांचं राहणं त्या फोनवर काय बोलतात या सगळ्या गोष्टीकडे जरा बारीक लक्ष ठेवायचं. हं पण त्यांना कळायला नको बरं. हां म्हणजे सीआयडीपणा करायचा हो ना? हां तुला बरं का माहीत CID वगैरे
टीव्हीवर ते कसं म्हणतात, दया दरवाजा तोडतो. ते जाऊ दे. चमेली, माझं ऐक. या घरात आमच्यापेक्षा तूच जास्त वेळ असतेस, त्यामुळे ना तू तिच्यावर बारीक लक्ष ठेवू शकतेस. तुम्ही काय म्हणता ताई, काय येणारं तुमच्या आत्याच आहे ना, एवढं बारीक लक्ष कशाला ठेवायचं? आता पत्रावर तरी आहे, पण आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही ना, म्हणजे त्या कधी आमच्या घरी आल्या नाहीत आणि आम्ही पण त्यांच्या घरी गेलो नाही. भावना ताई, पण असंच काहीसं तुम्हाला म्हणत होते ना? हो, आता गो बाई, आली वाटते तुमची आत्या. इतक्या लवकर कशा येतील? पण काय सांगा मग, तू दार उघडच्या मी चमेली, माझ्यासाठी तुम्ही फक्त चहा आणते पाहिजे. बरं, ये मी तुझीच वाट बघत होतो. ए, तू माझा दूर राहा. तू जवळ आलीस की मला कसं तरीच होतं. अगं, मी काही खरोखरचा पुरुष आहे का? ते माहिती आहे. तुम्ही दोघे हा विषय पहिले बंद करता का? आता त्या आता येणार आहे त्याविषयी आपण काही ठरवायला हवं ना. ओ सॉरी तू सांग. हा ना, हे बघ. हे बघ, ते जे आत्याचं पत्र आलं आणि तू जे आम्हाला सावध राहण्याबाबत बोलली ना, ते अगदी पटलं मला. हो, आजकाल अशा बऱ्याच घटना घडतात बरं. टीव्हीवर, पेपरमध्ये अशा बऱ्याच फसवणुकीच्या बातम्या येतात. म्हणून तर मी म्हटले. हो, हे मात्र अगदी भावना तुझं बरोबर आहे. बरं, मला काय वाटतं, त्या आत्या येणार आहे ना, त्यांच्यासाठी आपण एखादा प्लॅन करायला हवा. पण काय करावं काही सुचत नाही. पण हे बघा, मला की प्लॅन सुचलाय. भावना ताई, माझा त्रास वाटणार नाही ना, असं प्लॅन करू का? तू काळजी करू नको बरं चमेली, तसं काही होणार नाही. तुझं काय ना चमेली, प्रत्येक वेळी त्रास होणार. आम्ही तुला आपलं समजतो ना. तसं नाही हो राजश्री ताई, मी आपलं सहज बोलतो. भावना, तू तुझं प्लॅन सांग. हे बघ, या राजकुमाराला पुरुष म्हणून मिळवायची हौसच आहे. हे अगदी बरोबर आहे तुमचं ना भावना ताई. आणि राजश्री, तुला लग्नाची हौस आहे. अगं त्यात काय, तरुण वयात लग्न व्हावं असं कोणत्याही मुलीला वाटेल. आणि कसंही म्हातारपणी लग्न करून काही फायदा आहे का? आता तुम्ही दोघी थोडं थांबता का? थोडा का लग्नाचा विषय निघाला की तुमची गाडी थांबतच नाही. ओ सॉरी. हे बघा, मी काय प्लॅन सांगते तो नीट आहे. त्या आल्या की तुम्ही दोघी जणी पती पत्नी म्हणून राहायचं. काय काही सांगतेस ग? अरे माझं पूर्ण ऐका तर. अगं, त्या आत्याला असं दाखवायचं की तुमच्या दोघांचं लग्न झालं. आणि त्याने काय होणार आहे? हे बघ, या घरात कोणतरी पुरुष व्हावं तर हे कळल्यावर तिला एक प्रकारचा धाक राहतात. आणि ती खरीच जर तुमची आत्या असली तर राजश्री सोबत मनमोकळेपणाने बोलेल. हा, हे मात्र अगदी तुझं बरोबर आहे. म्हणजे मी जरी तिचा भाचा असलो ना, तरी या राजश्री सोबत ती सगळं मनातलं सांगू शकेल. आयडिया चांगली आहे. यामुळे ती आत्या खरी की खोटी हे आपल्याला सहज कळून येईल. मग मी सगळं विचार करूनच ठरवते. बरं, मी काय म्हणतो भावना, त्यापेक्षा तूच का नाही राहत माझी बायको बनत? फालतूपणा करू नको. मी काय 24 तास तुझ्या घरात राहणार आहे का? काही सांगते बघ. मी जे म्हणते तेच बरोबर आहे. चालते. तसंही आपल्याला 2-3 दिवस तर हे नाटक करायचं आहे, ते आपण सहज करू. तेवढीच आमच्या राजश्री बाईला नवरीची प्रॅक्टिस. आणि मला नवऱ्याला कशाला प्रॅक्टिसची गरज? त्याचा थोडा असाच मिरवत असतो. हे सगळं बरोबर आहे. पण जर त्या आत्याने विचारलं की दिलीपला एक मुलगी होती, ती कुठे आहे, तर मग तोही प्लॅन तयार आहे माझा. हे बघ, मला या राजकुमारापासून दूर राहायचे, म्हणून मी याची बहीण आणि तुझी नणंद म्हणून आहे असं सांगू. अगं, मग त्यासाठी सुद्धा तुला इथेच राहावं लागेल ना? त्याची काही एक गरज नाही. ही शेजारी राहत असल्यामुळे तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आणि मी माझ्या संगीताच्या अभ्यासाकरिता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक रूम घेतलेली आहे. आपण असं सांगू. बरोबर आहे भावना ताई तुमचं. म्हणजे तुम्हाला कसं हे काय चालू आहे ना, त्याची सगळी माहिती आहे. बरोबर ना? चल, ठरलं तर सगळी तयारी आता लवकर करायला हवी हा चमेली. हो, good. पण मी काय म्हणते, एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा.
ती आत्या तुम्हाला खरी जरी नाही वाटली तरी तिच्यासोबत अगदी प्रेमानेच वागायचं. आणि आता हे असं कशाला वागायचं? अगं, तुमच्या वागणुकीतून जर तिला असं वाटलं की ती तुमची आत्याने हे तिला कळालेलं आहे तर तिचा पुढचा प्लॅन आपल्याला कळणार नाही ना. भावना, हे तुझं अगदी बरोबर आहे. चला, मला आता मंगळसूत्र दागदागिने घालून तयार व्हावं लागेल. मी तर ऑलरेडीच तयार आहे. तुम्ही तयार आहे? मी कशाला वगैरे मी पण तयार आहे. बरोबर ना आमच्या मालकीनबाईच्या नणंदबाई? अगदी बरोबर. पण हा, मला काय वाटतं आपल्याला आता आणखी एक गोष्ट करायला हवी. आता तू आणखी काही नवीन सांगून आम्हाला गोंधळात टाकू नकोस. असं काही सांगणार नाही राजेश